नमस्कार, मी किरण कुमार थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, प्रबोधन, क्रीडा आणि गुन्हेगारी वार्ता माहितीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे जनतेला आवाहन. SIR मतदार यादी नावे समाविष्ट करा. 15, 16 आणि 17 ऑगस्ट BLO मार्फत 7/10/2026 रोजीच्या येणारी प्रारूप मतदार यादीसाठी EF फॉर्म भरा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे SIR मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी जनतेला आवाहन केले. 15, 16 आणि 17 ऑगस्ट या कालावधीत BLO मार्फत EF फॉर्म तात्काळ भरून घ्यावा, अन्यथा येणाऱ्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव नसेल. त्यासाठी सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त लोकांची नावे प्रारूप मतदार यादीत नोंदवण्यासाठी BLOंना HOD, तालुका प्रशासक प्रमुख यांच्याकडे लोकांची नावे नोंदणी करून घ्यावीत. असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब, माजी आमदार ज्यांचं की कायम प्रशासनाला सहकार्य असतं असे बरोडा साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रशासकीय सर्व सहकारी, आपले पोलीस विभागीय अधिकारी नागरगोजे साहेब असतील, BDO साहेब असतील, तालुका कृषी अधिकारी असतील आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणा आणि उपस्थित मित्रांनो, आज आपण हा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्याला आपण तोंड देत असतो. परंतु एक चांगली गोष्ट की मागे जनगणनेचा कार्यक्रम झाला. 2 गोष्टी करत असताना जे 2 राष्ट्रीय आपण फ्लॅगशिप प्रोग्राम देशभर आपले राबविले जात आहेत, त्यातला एक महत्त्वाचा जो होता तो जनगणनेचा टप्पा. पहिला टप्पा आपण अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आपल्याकडे अतिशय चांगलं काम त्याच्यात झालं. दुसरा जो कार्यक्रम आहे तो आपला सध्या SIRचा चालू आहे आणि खास करून आपल्या सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, BLA असतील, तालुका प्रमुख असतील, सर्वांनाच आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त लोकांनी, आता आपल्याकडे फक्त शेवटचे 2 दिवस बाकी आहेत आणि आज आपण 99% जरी काम केलं असेल, जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यात चांगलं काम आहे. आपल्याकडे अनकलेक्टेबलचा डाटा कमी आहे, अनमॅपिंगचा डाटा कमी आहे, डुप्लिकेट सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आपल्याकडे आता शेवटचे 3 दिवस 15, 16 आणि 17 हे 3 दिवस आहे. माझं सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण हे 2 दिवस शनिवार आणि रविवार 100% BLO आपल्या मतदान केंद्रावर असतील. तर आता झालंय काय, जे लोक भेटले नाही त्यांचं आपण अनकलेक्टेबलमध्ये नाव टाकलं. तो जर व्यक्ती अनकलेक्टेबलमध्ये गेला तर ॲब्सोल्युटली त्याचं मतदार यादीमध्ये नाव घेणार. त्यामुळे अजून आपल्याकडे 2 दिवस आहे. तुम्ही जर एखाद्या माणसाचं नाव अनकलेक्टेबलमध्ये असेल, तुम्ही जर त्याचा फॉर्म उद्या परवा जर 2 दिवसात जमा करून दिला, त्याचं मतदार यादीमध्ये ऑटोमॅटिक नाव येईल. त्याच्यासाठी आपल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी पुन्हा विनंती असेल की आपण आपल्या BLAंना आज उद्या या 2 दिवसात जास्तीत जास्त EF फॉर्म आपण तिथं जमा करण्याबाबतच्या सूचना द्या, जेणेकरून आपली जी मतदार यादी आहे ती मतदार यादी अतिशय स्वच्छ आणि प्युअर मतदार यादी तिथं होईल. कारण की आज अजूनही लोकांना माहीत नाही, जर तो फॉर्म जर जमा नाही केला तर आपलं 7/10/2026 रोजी किंवा जी येणारी प्रारूप मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये आपलं नाव नसणार आहे. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपण सगळ्या ठिकाणी आज BLO ठेवलेले आहेत. आमचे आपले सगळे जे HOD आहेत, तालुका प्रशासकीय प्रमुख, सगळेच BDO साहेबांपासून CO असतील, डेप्टी SLR असतील, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर, हे सगळ्या लोकांना आपण त्या ठिकाणी ड्युट्या लावलेल्या आहेत. ते AERO म्हणून काम करतायत. तरी पण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कुठंतरी लोक अवनी कामी बाहेर असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील, काही लोकांपर्यंत मेसेज गेला नसेल, ते शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण चांगलं सहकार्य त्या ठिकाणी करावं हीच विनंती मी या माध्यमातून आपल्याला करतो. पुन्हाच एकदा आपल्या सर्वांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल या अगदी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो.